बदलापूर शहरात पुन्हा एकदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते, परंतु तेवढ्याच जलद गतीनं पोलीस प्रशासनाला चोरांना पकडण्यात यश येतंय। अशीच एक घरफोडी करणाऱ्या चोराला बदलापूर पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। श्रीकुमार मेनन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बदलापूर पश्चिम वालिवली परिसरात असणारे अमृत आनंदमय मठ कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी एका चोरट्यानं या संस्थेचं लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केला होता आणि येथील 22 पितळेच्या समई, कॉपर वायर, पाण्याचा पंप, पाण्याचा मीटर असा एकूण तब्बल 35,000 रुपयांचं सामान त्यानं चोरी केलं होतं। ही चोरी करताना तो एकटा नव्हता बरं, त्याच्यासोबत एक महिला आणि आणखी एक चोरटा देखील होता। आता यात चोराला पकडण्यात बदलापूर पश्चिम पोलिसांना यश आलंय। सीसीटीव्ही मधील दिसणारे चोर हे रेकॉर्ड मधील आरोपी असल्याचं पोलिसांना समजल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं पोलिसांनी शांतीनगर येथील एका आरोपीला तसेच एका महिला आरोपीला देखील ताब्यात घेतलंय व तसेच यामधील तिसरा आरोपी हा सध्या फरार असून पोलीस या तिसऱ्याही आरोपीच्या शोधात असल्याची माहिती बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे। या चोरांना पकडण्यासाठी एपीआय बेंडकुळे, पोलीस नाईक सोनवणे, पोलीस नाईक यादव, पोलीस शिपाई शिर्के, पोलीस शिपाई पाधीर यांनी विशेष मेहनत घेतली। मांजर्लीमध्ये सत्संग भवन आहे। सत्संग भवनामधून काही पंत्या आणि काही साहित्य चोरीला गेलं होतं। त्याबद्दलची तक्रार प्राप्त झाल्याप्रमाणे आपण घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्यामध्ये काही सीसीटीव्ही फुटेज आपल्याला उपलब्ध झाले। त्या सीसीटीव्ही फुटेजचा आपण तपास केला असता त्याच्यामध्ये एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार जो शांतीनगर एरियामध्ये राहणारा जो गुन्हेगार आहे त्याची ओळख पटल्याने त्याला आपण ताब्यात घेतलं। त्याच्याकडून चोरीस केलेल्या मालापैकी काही माल रिकव्हर करण्यात आलेला आहे। त्याच्यासोबत एक महिला आरोपी देखील आपण ताब्यात घेतलेली आहे, तिला देखील आपण अटक करीत आहोत आणि एक आरोपी फरार आहे, त्याच्याकडून उर्वरित माल रिकव्हर करण्याचे प्रयत्न चालू आहेत। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर।